आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या इतिहासात असं कदाचित घडेल की मंत्रिपदाचा विस्तार झाला पण खातेवाटपच झालं नाही. कसं पाहता एकंदरीतच या सगळ्या प्रथा आणि परंपरा सुरू होत आहेत. त्याच्यातली एक प्रथा आणि परंपरा आहे की बिनखात्याचं अधिवेशन, बिनखात्याचे मंत्री आणि मंत्र्यांचं अधिवेशन, असं इतिहासात या अधिवेशनाची नोंद होईल. नक्कीच. पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा नाही. त्याचे शेतकरी, आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत. आम्हाला सगळ्यांनी मतं दिलेली आहेत. त्यामुळे त्यांचं आता काय करायचं आहे आम्ही ठरवू, तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. बस संपला विषय. राहुल गांधी यांच्याबाबत जी काही विधानं केली जात आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी काठमांडूचा मुद्दा मांडला, मी बैठक अजूनही मी तेव्हा काही बोललो नाही. जाऊ दे, आता पहिलंच अधिवेशन आहे. काठमांडू काय जगाच्या पाठीच्या बाहेर आहे काय? काठमांडू काय अफगाणिस्तानमधली कुठल्या काबूलच्या जवळचं हे आहे का? तालिबानी हेडक्वार्टर आहे का काठमांडू? काठमांडूला सभा झाली मग काय झालं? काठमांडू एका सेक्युलर नेशन, नेपाळ नाव इज अ सेक्युलर नेशन, एका सेक्युलर नेशनची सेक्युलर राजधानी आहे. आणि प्रत्येकाला सभा घ्यायची आहे तर ते कुठेही घेऊ शकतात ना. उद्या श्रीनगरला घेतील. एका हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायची तर ते कुठेही घेऊ शकतात. एवढं काय मोठं आहे? आणि जर ते देशविरोधी कारवाया करायला गेले होते तर एवढे दिवस कशाला थांबले तुम्ही? अर्बन नक्षलशी याला थेट कनेक्ट केलं जातं. माझं तेच म्हणणं आहे. हो, उगाच तुम्ही असं भीतीचं वातावरण तयार करू नका. आम्ही कोणाला, तो जो त्यांनी ॲक्ट आणला होता ना, जनसुधारणा, जन वगैरे काहीतरी कायदा, त्याला जन नाव देऊन ठेवलं होतं. तो आणलाच ह्याच्यासाठी होता की कोणालाही उचला आणि जेलमध्ये टाका, त्याला जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था होती 90 दिवसासाठी. तो कायदा आणला कशासाठी होता? ही मानसिकता होती. हे उत्तर आहे ना, हे उत्तर त्याच्याशी जोडून बघा, तुम्हाला लगेच कळेल गणित काय आहे. पुढचं मागचं आपण जोडत नाही. तो कायदा परत एकदा महाराष्ट्राला सांगावा लागेल तो कायदा काय आहे. कुठल्याही माणसाला विदाऊट एनी रिझन आतमध्ये घेण्याची तरतूद त्या कायद्यात करून ठेवली होती त्यांनी 90 दिवसासाठी. त्यांनी कोर्टातही जायचं नाही, त्याच्यासाठी ट्रायब्युनल स्थापन करणार. म्हणजे एवढा अविवेकी विचार भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर कुठल्याच राज्यात झाला नाही. ते महाराष्ट्रात होतं आहे, याचं कौतुक करायला पाहिजे. हो, म्हणजे ज्यांनी विद्रोहाची परंपरा ज्या राज्याने देशामध्ये कायम ठेवली, म्हणजे संतांमध्ये असो, सामाजिक चळवळीमध्ये असो, विद्रोह म्हटलं की महाराष्ट्र. तो विद्रोह कायम मारून टाकायचा, ह्याच्यासाठी सगळी तयारी केली आहे. ह्याची बरोबरी फक्त रौलॅट ॲक्ट 1919 आणलेला रौलॅट ॲक्ट होता. त्याच्या तो जो आणला की ब्रिटिशांना अधिकार दिला होता सकाळी कोणाच्याही घरी जा आणि जेलमध्ये घेऊन जा, काय सांगाबिंगायची काय गरज नाही. आणि त्याच्याविरुद्ध लाला लजपतराय मैदानात उतरले होते. जवाहरलाल नेहरूंची आई उतरली होती, तिचाही मृत्यू झाला आणि लाला लजपतराय यांचाही त्या लाठीमध्ये. हे लाला लजपतरायची भूमी आहे. असे अनेक रोलॅट येतील आणि जातील, पण असा अन्याय अत्याचार करणारे कायदे आम्ही सहन करणारच नाही. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, राजकीय आहे. समन्वयाचा अभाव वाटतं कुठेतरी, खातेवाटप झालं नाही. आज मुख्यमंत्री अजितदादांसोबत चहापानासाठी जाणार होते, दोघेही वेगवेगळे गेले. कुठे जाणार होते चहापानासाठी? मुख्यमंत्र्यांकडे चहापानासाठी. मुख्यमंत्री घरी भेटले ना, बाकीच्या बाजूच्या रूममध्ये बसले होते. नाही, आधी दादा गेले, मग कामासाठी गेले असतील ना, पण रूममध्ये एकच बसले होते ना. चहा एकच कब्बशीतनं पेरे की दोन वेगवेगळ्या कब्बशा होत्या? चहापानासाठी एकत्र भेटणार होते पण एकत्र भेटले नाही. एवढी माहिती दिली होती चहापानासाठी भेटणार होतो आम्ही. माहिती द्यायची काय गरज? दोघं एकत्र दररोजच असतात. म्हणजे काय स्पेशल चहा होता? म्हणजे असा म्हणून काय स्पेशल चहा आणला होता? काय खातेवाटप अजूनही झालं चालू आहे. महाराष्ट्राच्या लोकांची कशाला टिंगल करताय? आम्हाला किती खातं मिळतंय, खा 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 त मला काय म्हणायचं ना, मी खा म्हणून काय बोललेलो नाही. प्रश्न खाच आहे, त येत राहतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भुजबळांबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं निलेश लंकेंनी. जर ते राष्ट्रवादीत आले तर त्यांचं स्वागतच आहे. भुजबळांवर ज्या पद्धतीनं, हे माझं काम नाही आहे, ते पवारसाहेब ठरवतील. भुजबळ येते आहेत का कोणी येईल तर त्याचं स्वागत आहे ना. राष्ट्रवादीमध्ये जाऊन साहेबांशी बोलायचं. आमच्याकडे काय 4 जण 5 जण असं काही नाही आहे. जयंत पाटील आणि साहेब हे 2च माणसं आहेत, त्यांच्याशी जाऊन बोला आणि संपला विषय. तुम्ही संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दा लावून धरला. आज शरद पवार साहेब त्या ठिकाणी जात आहेत, गावकऱ्यांची भेट घेणार आहे, कुटुंबियांची भेट घेणार आहे. एक बघा, शरद पवारांची लाईन आम्हाला समजते आणि त्याच्यामुळेच आम्ही एवढे बिंदास बोलत असतो. आम्हाला माहिती आहे आमच्या नेत्याच्या मनात काय आहे,
आम्हाला समजतं त्याच्या डोळ्यावरनं की त्याला काय वाटतंय आणि त्यांना जे मनात होतं ते मी इथे बोलत होतो. आज ते तुम्हाला दिसतात तिथे गेले. परभणीबाबतची माझी भूमिका होती ती काय त्यांच्या विचारांपासून लांब नव्हती ना. आज ते परभणीलाही जात आहेत. त्यामुळे आमची जी भूमिका आहे ती कुठेही चुकत नाही. आम्ही राष्ट्रवादीची भूमिका जी आहे शरद पवार साहेबांची ती अशी एका लाईनीत चालवत असतो आणि ते आम्ही चालवल्याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर खाते वाटप न केल्यावर आता टीका केलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.